Good morning, class. Today we are going to learn our third lesson, force and pressure. आज आपण आपला तिसरा चॅप्टर फोर्स अँड प्रेशर, बल आणि दाब शिकणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. कम ऑन पेज नंबर 14. कॅन यू रिकॉल? तुम्हाला आठवतं का? व्हॉट इज अ फोर्स? बल म्हणजे काय असतं किंवा व्हॉट इज अ फोर्स? इन आवर प्रिव्हियस क्लास वी हॅव लर्न अबाउट फोर्स. In our 6th standard syllabus also, we have learned about the force. So, force is a physical quantity which we need to move the objects or to change the shape of objects or to stop the object which is in a motion. Force किंवा बल ही अशी एक फिजिकल क्वांटिटी आहे किंवा भौतिक राशी आहे जी आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपल्याला वस्तूंचे आकार बदलण्यासाठी, वस्तू ओढण्यासाठी, थांबवण्यासाठी बऱ्याचदा गरजेची असते. In our previous class, we have learned that when we apply force on anything, there is a displacement takes place and work done happen. Means जेव्हा कोणत्याही वस्तूवरती तुम्ही फोर्स अप्लाय करता किंवा बल प्रयुक्त करता, आपल्याला तिथे डिस्प्लेसमेंट दिसून येते अँड दॅट इज नोन ॲज अ वर्क डन. वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वी कॅन टेक एक्झाम्पल. जेव्हा तुम्ही एखाद्या बॉलनी खेळताय, वेन यू थ्रो द बॉल, the ball displaces through the some distance and that is known as a work done. So this is nothing but the force. A stationary object on which no force is acting remains stationary. An object in motion continues to move with the same speed and direction when no force is acting on the object. This is a Newton's first law of motion. We have learned Newton's 3 law of motions and this given is the Newton's first law. तर काय म्हणतात न्यूटन? अ स्टेशनरी ऑब्जेक्ट ऑन विच नो फोर्स इज ॲक्टिंग रिमेन्स स्टेशनरी. कोणतीही स्थिर वस्तू ज्याच्यावरती कोणताही एक्सटर्नल फोर्स ॲक्ट होत नसतो ती वस्तू आहे तशी स्थिर राहते. फॉर एक्झाम्पल, यू कॅन टेक द कबर्ड ऑर द फ्रीज इन युअर हाऊस. जोपर्यंत तुम्ही तो फ्रीज किंवा कबर्ड हलवत नाही तोपर्यंत ते त्याच्या जागेवरून हलत नसतं. असं आपल्याला कधीही दिसत नाही की आज तुमचा फ्रीज किचनमध्ये आहे, उद्या तुम्ही न हलवताच तो बेडरूममध्ये जाऊन बसलाय, परवा हॉलमध्ये येऊन बसलाय. असं कधीही होत नाही. स्टेशनरी वस्तू जोपर्यंत आपण फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत त्यांची जागा बदलत नाहीत किंवा त्या स्टेशनरी राहतात. सिमिलरली, an object in a motion continues to move with the same speed and direction when no force is acting on the object. कंटिन्यू स्पीडमध्ये असणारी कोणतीही वस्तू जी एका दिशेने एका ठराविक स्पीडने जाते, जोपर्यंत त्यावरतीही आपण फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत ती त्याच कंटिन्यू स्पीडमध्ये जात राहते. फॉर एक्झाम्पल, वी कॅन टेक द एक्झाम्पल ऑफ अ बायसिकल. तुम्ही सायकलवरून चाललाय कुठेतरी ऑर विथ द मोटर बाईक. जोपर्यंत तुम्ही ब्रेक दाबत नाही और जोपर्यंत तुम्ही ती सायकल थांबवण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत ती सायकल थांबत नसते. ती एका कंटिन्यू स्पीडमध्ये कंटिन्यू डायरेक्शनमध्ये जात असते. तर दॅट इज द न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. Observe the pictures in a figure 3.1 and a 3.2. In your book, two figures given, 3.1 and a 3.2. So observe the pictures given in this two figure and come to our next point, contact and a non-contact force. In our this lesson, we are learning the type of forces and these are the contact and a non-contact force. First type is a contact and a non-contact force. In the figure 3.1, a car moves in a forward direction when a man applies force from behind. आता ह्या दिलेल्या पिक्चरमध्ये तुम्ही बघू शकता की एक माणूस त्याची कार ढकलण्याचा प्रयत्न करतो. ही इज अप्लाइंग द फोर्स फ्रॉम अ बॅक साईड अँड वी नो ॲज ही अप्लाइंग फोर्स फ्रॉम द बॅक साईड ती कार पुढच्या दिशेने मूव्ह होईल. अ रिलेक्टंट डॉग इज बिंग पुल्ड बाय हिज मास्टर अँड अ बॉय प्लेइंग फुटबॉल इज किकिंग द बॉल अवे. दुसऱ्या पिक्चरमध्ये आपण बघतोय की एक मुलगा त्याच्या कुत्र्याला दोरी म्हणजे जी दोरी बांधलेली आहे त्या दोरीला धरून ओढण्याचा प्रयत्न करतोय. अँड इन अ थर्ड पिक्चर एक मुलगा जो बॉलनी खेळतोय तो त्या बॉलला किक मारतोय. What do you observe from this? A force acts on two bodies through an interaction between them. आता ह्यामध्ये आपण असं म्हणू शकतो
की दोन वेगळ्या वेगळ्या बॉडीज ह्याच्यामध्ये किंवा दोन वेगळे वेगळे ऑब्जेक्ट्स दिलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये काहीतरी इंटरॅक्शन आहे ज्याच्यातून फोर्स हा अप्लाय केला जातो. ॲज सीन इन अ फिगर 3.2, iron nails get attracted to the pole of a magnet due to magnetic force. आता हे पिक्चर ऑब्झर्व करा. some iron nails are given there and the magnet. So when we keep the iron nails nearby the magnet, the iron nails get attracted towards the magnet. म्हणजे गरज नसते की ते मॅग्नेट तुम्ही आयर्न नेल्सच्या अगदी जवळच ठेवावं तुम्ही किंवा त्याला चिटकवून ठेवावं. तुम्ही जवळपास जरी आयर्न नेल्स ठेवले तर अकॉर्डिंग टू द पॉवर ऑफ दॅट पर्टिक्युलर मॅग्नेट काही पर्टिक्युलर अंतरावरून ते जे आयर्न नेल्स किंवा खिळे आहेत ते मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतात. अ कोकोनट इज फॉलिंग फ्रॉम अ कोकोनट ट्री. ऑब्जेक्ट आर अट्रॅक्टेड टू द अर्थ ड्यू टू द फोर्स ऑफ अ ग्रॅव्हिटी. इन द थर्ड पिक्चर वी कॅन सी नारळाच्या झाडावरून एक नारळ खाली पडतोय. इफ वी टेक एक्झाम्पल ऑफ एनी ट्री, कोणतंही झाडावरून पडणारं फळ जे असेल ते सरळ जमिनीवरती पडतं. वाय दिस हॅपन्स दॅट वी हॅव लर्न इन अवर प्रिव्हियस इयर. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन एव्हरी ऑब्जेक्ट विच इज अ प्रेझेंट ऑन द अर्थ. जमिनीवर अस्तित्वात असणाऱ्या प्रत्येक गोष्टीवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होत असतो आणि त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळेच तो जो नारळ झाडावरून तुटला आहे तो सरळ जमिनीवरती पडतो. When a comb gets rubbed against hair, small piece of a paper kept on the table get attracted to the comb. The comb has an electrostatic charge and there is a induced opposite charge on the piece of the paper and the pieces stick to the comb. Now this is also we generally used to play in our childhood. जेव्हा तुम्ही एखादा कंगवा किंवा स्केल तुमच्या केसांवरती घासता आणि टेबलवरती ठेवलेल्या कागदाजवळ धरता त्यावेळेला काय होतं तर कागदाचे जे बारीक बारीक तुकडे आहेत ते त्या कोंबकडे किंवा कंगव्याकडे अट्रॅक्ट होतात. का असं होतं? वेन वी रब द कोम अगेन्स्ट अवर हेअर द इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज इज प्रोड्यूस्ड ऑन दॅट कोम. जेव्हा आपण तो कंगवा घासतो केसांवरती तेव्हा त्याच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज तयार होतो आणि तो जो चार्ज आहे त्याच्या अपोजिट चार्ज हा त्या कागदाच्या कपटांमध्ये किंवा कागदाच्या तुकड्यांमध्ये इंड्यूस होतो आणि ॲज देर आर टू डिफरंट और टू अपोजिट चार्जेस ते जे कागदाचे तुकडे आहेत ते त्या कोंबकडे अट्रॅक्ट होतात. इन द फिगर 3.1 अ फोर्स इज अ सीन टू ॲक्ट थ्रू अ डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ अन ऑब्जेक्ट और वाया वन मोर ऑब्जेक्ट. सच अ फोर्स इज कॉल्ड कॉन्टॅक्ट फोर्स. आता जर तुम्ही पहिलं पिक्चर बघितलं तर दोन ऑब्जेक्टमध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे. हा माणूस आहे तो सरळ त्याच्या हाताने गाडी ढकलतोय किंवा हा मुलगा जो आहे तो सरळ त्याच्या पायाने बॉलला किक मारतोय. दे बोथ आर युझिंग मस्क्युलर फोर्स टू डू दिस ॲक्शन्स. ह्याच्यामध्ये हा मुलगा रोपला धरून त्या कुत्र्याला ओढण्याचा प्रयत्न करतोय. जरी तो डायरेक्टली कुत्र्याला ओढत नसला तरी कुत्र्याच्या गळ्यात बांधलेली जी दोरी आहे ती धरून तो ओढायचा प्रयत्न करतोय. मीन्स विथ अ डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑर वाया वन मोर ऑब्जेक्ट. डायरेक्ट त्या ऑब्जेक्टला टच करून किंवा दुसऱ्या एखाद्या ऑब्जेक्टच्या थ्रू तिथे डायरेक्ट फोर्स अप्लाय केला जातो विच इज कॉल्ड ॲज अ कॉन्टॅक्ट फोर्स. इन अ फिगर 3.2 अ फोर्स इज अप्लाइड बिटवीन टू ऑब्जेक्ट्स इवन इफ द टू ऑब्जेक्ट्स आर नॉट इन अ कॉन्टॅक्ट. सच अ फोर्स इज कॉल्ड अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. म्हणजे आता इथे बघा जसं आपण बघतोय की हा माणूस सरळ मस्क्युलर फोर्स गाडीवरती अप्लाय करतोय तसं मॅग्नेटकडून कोणताही कॉन्टॅक्ट असणारा फोर्स अप्लाय केला जात नाही किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा डायरेक्ट कॉन्टॅक्ट असणारा कोणताही फोर्स नसतो. त्या दोन्हीमध्ये सरळ सरळ कोणताही कॉन्टॅक्ट नाही. दो these forces are acting on one object and such a type of a force is called as a non-contact force. Muscular force is an example of a contact force and is applied to object with the help of our muscles. Muscular force which one is one of the type of a force we have seen in our 6th standard. तर muscular force हे जे आहे ते डायरेक्ट कॉन्टॅक्ट फोर्सचं कॉन्टॅक्ट फोर्सचं एक्झाम्पल आहे. अँड आपण काय करतो तर आपल्या मसल्सच्या मदतीने जे काही आपल्याला उचलायचं आहे ठेवायचं आहे पुश करायचं आहे पुल करायचं आहे डायरेक्ट आपण आपला मस्क्युलर फोर्स अप्लाय करत असतो. सो मस्क्युलर फोर्स इज ॲन एक्झाम्पल ऑफ अ कॉन्टॅक्ट फोर्स. इट इज अप्लाइड इन अ सेव्हरल केसेस सच ॲज अ लिफ्टिंग पुशिंग पुलिंग. म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट उचलायची आहे तुम्ही तुमचा हात लावल्याशिवाय किंवा
मस्क्युलर फोर्स अप्लाय केल्याशिवाय तुम्ही ती उचलू शकत नाही. काही पुल करताना, काही पुश करताना इट इज अ नेसेसरी दॅट देअर शुड बी अ कॉन्टॅक्ट ऑफ युअर मसल्स टू दॅट पर्टिक्युलर थिंग. म्हणजे हे जे सगळे आहेत एक्झाम्पल्स, लिफ्टिंग, पुशिंग, पुलिंग विथ द हेल्प ऑफ युअर मस्क्युलर फोर्स, ऑल these आर द एक्झाम्पल्स ऑफ अ कॉन्टॅक्ट फोर्स. ऑन द कॉन्ट्रे, force like a magnetic force, gravitational force, electrostatic force act without a contact. Therefore, these are the examples of a non-contact force. As we seen, muscular force is a example of a contact force. दुसऱ्या बाजूला आपण बघतो की ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे किंवा मॅग्नेटिक फोर्स जो आहे किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जो आहे त्याच्यामध्ये कोणत्याही दोन ऑब्जेक्ट्समध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट नसतो. दो these forces are acting. So, these forces are considered as a नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. हे जे फोर्सेस आहेत त्यांना आपण नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस असं म्हणतो. वेन अ बॉल इज केप्ट ऑन अ टेबल अँड पुश्ड अ लिटल इट मूव्ज अहेड अँड गेट्स स्लो अँड अ स्टॉप. एखाद्या टेबलवरती ठेवलेला बॉल जेव्हा तुम्ही हलक्या हाताने त्याला धक्का मारता किंवा हलवता, काय होतं, तो थोडासा घनगळत पुढे जातो आणि थोड्या वेळाने पुढे जाऊन थांबतो. अ कार रनिंग ऑन अ प्लेन रोड travels some distance and stop after the engine is switched off. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या प्लेन रस्त्यावरून चालणारी गाडी असेल, असं नाही की ती ब्रेक दाबल्या दाबल्या किंवा इंजिन ऑफ केल्या केल्या लगेच थांबते. जेव्हा आपण त्याचं इंजिन थांबवतो किंवा बंद करतो, ती गाडी थोडं अंतर पुढं जाते आणि मग थांबते. दिस इज बिकॉज ऑफ द फोर्स ऑफ अ फ्रिक्शन बिटवीन द ग्राउंड सरफेस अँड द ऑब्जेक्ट इन अ मोशन. हे कशामुळे होतं, तर मोशनमध्ये असणारा ऑब्जेक्ट आणि ग्राउंड, म्हणजे तुम्ही टेबलवरती चेंडू ठेवला आहे आणि तुम्ही त्याला हलक्या हाताने ढकललं तर तो थोडासा मोशनमध्ये पुढे जातो. तर त्या बॉलच्या सरफेसमध्ये आणि टेबलच्या सरफेसमध्ये असणारा जो फ्रिक्शन फोर्स आहे किंवा रस्त्यावरून चालणारी गाडी आपण कन्सिडर केली तर त्या गाडीच्या टायर्समध्ये आणि रोडमध्ये असणारा जो फ्रिक्शन फोर्स आहे त्याच्यामुळे ह्या वस्तू आपल्या जागेवरती थांबतात. In the absence of a frictional force, the object would have remained in a motion. म्हणजे जर फ्रिक्शनल फोर्स नसेल तर काय होतं, ते जे ऑब्जेक्ट आहे ते कंटिन्युअसली मोशनमध्येच राहील. म्हणजे समजा तुम्ही एखादा बॉल जमिनीवरून टाकलाय, फेकलाय जोरामध्ये कुठल्याही दिशेला आणि समजा तिथे फ्रिक्शनल फोर्स नाही, इट इज नॉट इन ग्राउंड ओनली, नॉट ऑन अ ग्राउंड ओनली. जेव्हा तुम्ही हवेमध्ये सुद्धा बॉल वरती घालवता किंवा जोरात फेकता, तो खूप स्पीडमध्ये वरती जातो अँड आफ्टर सम टाईम द मोशन ऑफ दॅट बॉल रिड्यूस्ड आणि एका पॉईंटला तो थांबतो आणि पुन्हा मग खाली पडायला सुरुवात होतो ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे जर फ्रिक्शन फोर्स नसेल, इफ देर इज अ अब्सेन्स ऑफ अ फ्रिक्शन फोर्स, देन द ऑब्जेक्ट वुड हॅव रिमेन इन अ मोशन. कोणतीही मोशनमध्ये असणारी गोष्ट ही कंटिन्युअसली मोशनमध्येच राहील किंवा ती थांबणार नाही. फ्रिक्शनल फोर्स इज अ व्हेरी युजफुल इन अ डेली लाईफ. वाईल वॉकिंग वी पुश द ग्राउंड बिहाइंड विथ अवर फीट. इन द अब्सेन्स ऑफ अ फ्रिक्शनल फोर्स वी विल स्लीप अँड विल नॉट बी एबल टू वॉक. आपल्या रेग्युलर लाईफमध्ये फ्रिक्शनल फोर्स हा आपल्याला खूप गरजेचा असतो. जेव्हा नॉर्मली आपण चालतसुद्धा असतो जमिनीवरून, तेव्हा काय करत असतो, देअर इज अ फ्रिक्शन बिटवीन आवर फीट अँड द सरफेस ऑफ द ग्राउंड. म्हणजे आपण आपल्या पायानी जमीन पाठीमागे ढकलतो किंवा पुश करतो असं समजा. त्यामुळे काय होतं, आपण पाऊल पुढे टाकू शकतो. पण जर फ्रिक्शनल फोर्स नसेल तर काय होतं, तर आपण घसरून पडू, जमिनीवरून आपले पाय घसरतील अँड वी आर नॉट एबल टू वॉक. आपण चालू शकणार नाही. तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता, इन युअर हाऊस रेग्युलरली यू कॅन इझिली वॉक ऑन द फ्लोअर. तुम्ही तुमच्या घरातल्या जमिनीवरून अगदी व्यवस्थित चालू शकता. बट इफ देअर इज अ सोप लिक्विड प्रेझेंट ऑन द फ्लोअर, तुमच्या घरी साफ करताना किंवा काही कारणाने साबणाचं पाणी जर सांडलं असेल तर यू आर जस्ट नॉट एबल टू वॉक ऑन दॅट अ लिक्विड ऑर ऑन दॅट अ फ्लोअर. काय होतं, बऱ्याचदा आपले पाय सरकतात किंवा जनरली पाणी जरी पडलं असेल तरी आपण चालू शकत नाही. Why this happens? Because of the soap liquid, the force of a friction reduced. Means if there is a no force of a friction, we are not able to
walk. All the objects in a motion have a frictional force acting on them, which is acting in the direction opposite to द डायरेक्शन ऑफ अ मोशन. मोशनमध्ये असणारे सगळ्या ज्या वस्तू असतात त्या प्रत्येक वस्तूंवरती फ्रिक्शन फोर्स हा ॲक्ट होत असतो आणि तो त्यांच्या मोशनच्या अपोजिट साईडला असतो, विच इज ॲक्टिंग ऑन द अपोजिट साईड ऑफ अ मोशन. कम ऑन अ नेक्स्ट पेज. यू मस्ट हॅव सीन दॅट वन अटेंड्स टू स्लीप ओव्हर अ बनाना पील ऑन अ स्ट्रीट. तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल, जर केळ्याची साल रस्त्यावर पडलेली असेल तर त्यावरून बऱ्याचदा आपला पाय घसरतो. सिमिलरली वन कॅन स्लीप ड्यू टू द मड. किंवा रस्त्यावर जर चिखल असेल, खूप सारा मड असेल, तरीसुद्धा त्यातून आपले पाय घसरतात. बोथ इज एक्झाम्पल्स ऑकर ड्यू टू द रिड्युस्ड फ्रिक्शन. हे कशामुळं घडतं तर देर इज अ रिडक्शन इन अ फ्रिक्शन. फ्रिक्शन किंवा घर्षण कमी झाल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. यू मस्ट हॅव सीन इन अ रेनी सीझन, जेव्हा बऱ्याचदा जे सर्व्हिस रोड असतात किंवा कच्चे रस्ते असतात, रस्त्याच्या कडेला बऱ्याच गाड्यांचे टायर्स किंवा बुलेट कार्ट असतील, सायकल्स असतील, मोटर बाईक असतील, त्याचे टायर खड्ड्यामध्ये अडकून पडतात. गाड्या कितीही सुरू करण्याचा प्रयत्न केला तरी ते खड्ड्यातून बाहेर पडत नाहीत. दिस इज हॅपन बिकॉज देर इज अ रिडक्शन इन अ फ्रिक्शन फोर्स. सो व्हॉट द पीपल डू, काही दगड किंवा सुक्या वस्तू किंवा लाकडाचे ठोकळे टाकतात, जेणेकरून देर इज अ friction creates between the tire and all these things, and the tire is easily come out from that mud. So today we will stop here. In the next video we'll see the next type of force, that is a balanced and unbalanced force. You watch that video carefully, and if you have any doubt, message me. Thank you.